Gemini Dhar. I'm a Take Charge expert and I work with women and children to empower them. आज मी मराठीत इंटरव्ह्यू घेणार आहे स्नेहलचा. ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड. Snehal, you do the Marathi talking. I'm going to do the semi-English talking, okay? Because my Marathi is not good. You'll listen a lot of. So Snehal is working with a lot of women. Also, he's working in a lot of Marathi entrepreneurs and he's helping them. His company is called Udyog Niti, you know, and he's got some amazing insights into how you can, just 10x your business. ऑल्सो मला हे जाणायचं आहे की जो माणूस एवढ्या लोकांना इन्स्पिरेशन देतो आणि ट्रेनिंग देतो त्याच्या स्वतःच्या लाईफमध्ये कुठली ती लेडीज आहे की बायका आहे ज्यांनी तुम्हाला इन्स्पायर केलं आणि काहीतरी बिलीफ सिस्टम दिली. कारण जेव्हा मी बायकांबरोबर बोलते मी पॉवर बिलीफ्सचे बोलते की तुमच्यात स्वतःत एक कॉन्फिडन्स असतो, तुमची एक माइंडसेट असते, त्या माइंडसेट मुळेच तुम्ही आहात कुठे आहात ते. सर वेन आय अटेंडेड युअर प्रोग्राम अँड ऑल दॅट मला कळलं की यू आर नॉट वर्किंग इन द टिपिकल वे, यू हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्डिंग आणि एक माइंडसेट आहे तुमचा जे घरातूनच येऊ शकतो. मतलब तुमच्याकडे बिलीफ आहे पण ते बिलीफ कोणतरी तुमच्यात ते डेव्हलप केली आहे. तर मला सांगा कुठली ती विमेन आहे तुमच्या लाईफमध्ये जे तुम्हाला इन्स्पायर करते आणि काय तुम्ही पुढे बायकांना because it's going to be Marathi, I'm going to keep it short from my side. I'll let you talk. So you introduce yourself आणि सांगा आम्हाला काहीतरी. ऑल राईट. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि कमीत कमी एका स्त्रीचा तरी हात असतो. सो सिमिलरली माझ्या आयुष्यामध्ये काही स्त्रियांचा हातभार आहे. त्यात पहिली स्त्री म्हणजे माझ्या आयुष्यातली माझी आई. आणि असं म्हणतात की जर आई शिकली तर घर शिकतं. आणि आमच्या शैक्षणिक वाटचालीत आईचा खूप मोठा हातभार होता. म्हणजे आमचे बाबा एका कंपनीत काम करायचे पण त्यांचं इन्कम एवढं नव्हतं की ते अख्ख्या फॅमिलीला सस्टेन करू शकतील. त्यावेळेस पहिल्यांदा मदत म्हणून आईने मध्येच हात पुढे केला. ती BMCमध्ये 4th क्लासमध्ये काम करायची. म्हणजे टिपिकली जे झाडू वगैरे मारतात असं रस्त्यावर वगैरे तिने काम केलेलं आहे. त्याच्याचबरोबर तिने शिवण क्लासचा कोर्स वगैरे केला आणि घरात तिने ऑर्डर्स वगैरे घ्यायला सुरुवात केला. त्याशिवाय तिच्या अजून काही ना काही 1-2 ॲक्टिव्हिटीज होत्या. त्यातून तिने घराला मदत करण्याचा एक जबरदस्त स्वतःवर जबाबदारी उचलली. आणि आमच्या शैक्षणिक वाटचालीत कुठेही पैशाची कमी आर्थिक अडचण असू नये म्हणून तिने सुरुवात. तर तो आमचा एक आदर्श आहे म्हणजे माझी आई. म्हणजे प्रचंड मेहनत, आम्हाला शाळेतून आणा, सोडा, जॉब करा, जॉब करून पुन्हा दुपारच्या वेळेस कपडे शिवा. काय होतं ना स्नेहल, मी जेव्हा बायकांबरोबर काम करते त्यांचा ते दृढ निश्चय असतो की माझ्या मुलांना सर्वात बेस्ट द्यावं आणि ते त्यांच्यात एवढं स्ट्रॉंग बिलीफ सिस्टम क्रिएट करते की काही करू शकता. आपण बघितलंय की बायका ट्रेन उचलतायत आणि गाडी उचलतायत मुलांना वाचवायला आणि काय कोणतरी काय अचीवमेंट करताय. सर आय कॅन रेझोनेट विथ युअर फिलिंग बिकॉज सिंगल मॉम्स आजकाल ऑन्टरप्रॉनर्स बनत आहेत आणि काय करतायत आणि त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन करतायत बिकॉज त्यांचं रिझन खूप स्ट्रॉंग असतं. सो आय कॅन अंडरस्टँड व्हॉट युअर टॉकिंग अँड इट इज ग्रेट टू हॅव अ मदर लाईक दॅट. अजून कोण? आणि सेकंड अर्थात माझी अर्धांगिनी, माझी ॲब्सोल्युटली. म्हणजे शी इज ट्रिमेंडस सपोर्ट टू मी. आणि असं म्हणतात अर्धांगिनी म्हणजे पुरुषाचा अर्धा भाग. म्हणजे एक जोक सांगू का? लेडीज मध्ये असं असतं ना की बायकांना खूप बोलतात आणि जेंट्स कमी बोलतात. पण जेव्हा तुम्ही ट्रेनिंग फील्डमध्ये असतात तेव्हा स्नेहल एवढं काही बोलतो. मला नाही वाटत अर्चना काय बोलत असेल, घरात बोलत असेल, बाकी बाहेर मी त्याला अजिबात ऐकलं नाही काही बोलताना. मतलब आय कॅन अंडरस्टँड वेन यू आर सेइंग सायलेंट सपोर्ट. नो इट्स नॉट सायलेंट सपोर्ट. बेसिकली शी हॅज परफेक्टली शी इज व्हेरी ॲक्टिव्ह इन द बिझनेस. आणि सध्या ती माझ्या बिझनेसमध्ये ऑपरेशन्सचा जो भाग आहे, जो इंटरनल ऑपरेशन्स आहे ते सगळं सांभाळते. आणि लकीली वी हॅव व्हेरी गुड टीम. आणि आमच्या टीममध्ये पण जी महत्त्वाची जी भूमिका प्ले करते आमच्या कंपनीत ती पण एक बाईच आहे. म्हणजे तिला म्हणू सुद्धा मुलगी आहे. इंट्राडिपेंडन्स आपण सांगतो ना एक दिवसावर. पवित्रा इज माय HR मॅनेजर. शी इज डुईंग फॅन्टॅस्टिक जॉब. इनफॅक्ट कंपनीमध्ये तीच पहिल्यांदा आली आणि तिने आज जवळजवळ 100 लोकांची टीम उभी केली. सो आय कुड सी इमेन्स टॅलेंट अँड इमेन्स आत्मविश्वास तिच्यात बघतो की एक मोठी टीम उभारण्यासाठी ती पण आम्हाला सपोर्ट करते. पण अर्चना हॅज बीन व्हेरी साऊंड. ती टीमला जबरदस्त हँडल करते. माझं काम फक्त काय आहे, माझं काम फक्त बिझनेसमध्ये जाऊन बोलणं आहे, लोकांना ट्रेनिंग देणं आहे. पण त्याच्यामागे बऱ्याचशा गोष्टी चालतात. मॅनेजिंग 100 people टीम इज नॉट इझी. दॅट टू
सगळ्या महाराष्ट्रातून 20 ब्रँचेसना हँडल करणं. डिफरंट टाइप्स ऑफ So, मला असं पर्सनॅलिटीज. वाटतं स्त्रियांमध्ये एक महत्त्वाची क्वालिटी जबरदस्त असते आणि ती आहे त्यांच्याकडे स्पष्ट वक्तेपणा असतो. म्हणजे त्यांना अपफ्रंट बोलून टाकतात विदाउट Straight forward. येस, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतात. काही वेळा आपण त्यांना कट बोलतो उद्धट बोलतो, पण ती त्यांची एक जबरदस्त म्हणजे स्ट्रेंथ आहे. इट इज देअर स्ट्रेंथ. आणि तो ऑनेस्टीवरून येतो. ती honesty बिकॉज मधून येतो, yes. जनरली वेन यू आर ऑनेस्ट आणि तुमच्याकडे ते इंटेग्रिटी असते, मग तुम्ही असं जोराने आणि एकदम कॉन्फिडन्सने तुम्ही सांगू शकता. दॅट इज वन क्वालिटी आय थिंक. येस. अँड स्त्रिया ह्या खूप धैर्यवान असतात. आय मीन Courageous. करेजियस असतात. ती एक जबरदस्त क्वालिटी मी स्त्रियांना बघितली. सो त्या स्पष्ट वक्ता असतात. त्या असं समोर एक मागे एक असं काही बोलत नाही आणि त्या क्वालिटीला मला नेहमी त्यांना सॅल्यूट करावं असं वाटतं. सेकंड, त्यांच्यामध्ये जर का पर्पज जो असतो ती भावना जबरदस्त असते. मग त्यांची पहिली सगळ्यात महत्त्वाची गरज असते की आपल्या मुलांचं शिक्षण. करेक्ट. आणि एकदा का त्यांच्या आयुष्यात त्यांना तो गोल मिळाला ना, त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होतात. मग त्यांच्या व्हॅल्यू सिस्टम स्ट्रॉंग असतात, त्यात ते कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि त्यामुळे स्त्रियांबद्दल मला खरोखर नितांत आदर आहे. आमच्या कंपनीमध्ये बऱ्याच स्त्रिया आहेत. इनफॅक्ट ज्या टेलिकॉलर्स आमचं डिपार्टमेंट आहे त्यात स्त्रिया असतात. माझ्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंट असतात. आणि वेगवेगळी भूमिका करतात स्त्रिया आणि त्याच्यात त्यांना खूपच सक्सेस भेटतो. तर आय अंडरस्टँड दॅट. आता मला तुमच्याकडून काही टिप्स हव्यात बिकॉज वी आर टॉकिंग अँड Yes. लॉट ऑफ पीपल आर गोइंग टू वॉच अस. स्नेहल हॅज व्हेरी गुड टिप्स फॉर वुमन ऑन्टरप्रोनर्स. सो गिव्ह अस 2-3 टिप्स विच दे कॅन रिअली 10x their growth. ट्रू. सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांबद्दल आपण स्ट्रेंथ तर आपण बघितले आहेत. आपण थोडे विकनेस बोलूया. Weakness, yes. तर स्त्रिया बऱ्याच वेळा इमोशनल असतात. दे आर व्हेरी इमोशनल, All व्हेरी the time. सेंटिमेंटल. Even I am. ऑल द टाइम. पण जर का त्यांना खरोखर स्वतःचं एक विश्व बनवायचं असेल तर मला असं वाटतं घरी इमोशनल असणं स्वाभाविक आहे. कारण की दे आर मॅनेजिंग फॅमिली, त्यांची मुलं आहेत, त्यांचा Right. हजबंड आहे. कदाचित कित्येक स्त्रियांना तर त्यांच्या आई वडील पण त्यांच्यावर डिपेंड असतात. सो त्यांना ते मॅनेज करताना खूप तारांबळ त्यांची उडत असते. सो त्या बऱ्याच वेळा इमोशनल असतात. पण बिझनेसमध्ये इमोशनल होऊन चालत नाही. तर त्यामुळे त्यांना मी एकच सल्ला देईन स्त्रियांना की तुम्ही प्रोफेशनली थोडे रुथलेस व्हा वेन इट कम्स टू वेन यू टॉक अबाउट रुथलेस ना, मी माझा एक्झाम्पल घेते की मी गारमेंट फॅशन डिझायनर फ्रॉम 24 years. माझी प्रत्येक डिझाईन माझ्यासाठी ना माझं क्रिएशन आहे. आय हॅव लाईक मेरा बच्चा दॅट काय. सो त्या डिटॅचमेंट आणण्यासाठी मग तो पॅशन नाही का जाणार. मतलब आपण डिटॅच केलो आणि यू बिकम मोर लाईक यू से रुथलेस. आय अंडरस्टँड इन अ गुड वे की Good way, चांगलं of वे, course. ऑफकोर्स गुड वे. रुथलेस पण कसं काय ते असं डिटॅच कसं व्हायचं. म्हटलं वी आर सो इमोशनल. आम्ही चहा पण दिलं तर प्रेमाने देतो. Right. दॅट्स अ काइंड ऑफ क्वालिटी विमेन हॅव. पण समहाव स्त्रियांना ती क्वालिटी डेव्हलप करावी लागेल. आपण बोलतो ना पुरुष कठोर असतात. हां. काही असताना एकदम ओव्हर एक्सॅजरेशन करतो आणि बोलतो आपण ते पाषाण हृदयी असतात. पण असं नसतं. पुरुष पण सेंटिमेंट असतात, इमोशनल Correct. असतात. पण जेव्हा पाहिजे ते टफ होतात आणि मला वाटतं स्त्रियांनी पण टफ व्हायला पाहिजे. आणि आज आपण अशा जगात वावरतोय की या जगात आज अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत स्त्रियांसाठी. म्हणजे पूर्वी तरी कसं होतं, एक पुरुषप्रधान संस्कृती होती, स्त्रियांवर बऱ्याच लिमिटेशन्स होत्या. पण आजच्या स्त्रिया तसे लिमिटेशन्स नाहीत. इनफॅक्ट मी मागे इंदिरा नोईंचा एक इंटरव्ह्यू बघत होतो, पेप्सिकोच्या चेअरमन आहेत. त्यांनी ते आपलं पॅरेंटिंग पण डेलिगेट केलं आहे आपल्या टीमकडे. करेक्ट. तर आज ते खूप साऱ्या टीमला आणू शकतात. आपल्या कित्येक महत्त्वाच्या So जबाबदाऱ्या. you're talking about creating support system, Absolutely. not being emotional about everything and Yes. anything, Yes. and getting more technical perspective into your work rather than the emotional one. Emotional stays as a passion, Emotion but will to be get always your day-to-day activities on board, you should not be emotional. Yes. Is what you're saying. कारण स्त्रिया ऑलरेडी पॅशनेट आहेत. पण Correct. कुठेतरी त्या घाबरत आहेत. पण मला असं वाटतं आज त्यांना अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यांनी त्याचा खरोखर फायदा करून घेतला पाहिजे. आणि पूर्वी कसं होतं, पूर्वी बिझनेस करायचं म्हणजे खूप सारी माणसं आणा, प्रचंड धावपळ. पण आज टेक्नॉलॉजी जगात तुम्ही ऑनलाईनसुद्धा काही बिझनेस करू शकता. आणि त्यानंतर तुमच्यासाठी खूप साऱ्या टीमची गरज लागणार नाही आहे. तर एक सॉलिड कोअर टीम जरी त्यांनी डेव्हलप केली. स्किल घेतली तर टॅलेंटची यूज होते. राईट. Absolutely. इफ यू डेव्हलप सम स्किल्स अँड मार्केटिंग स्किल्स आणि वगैरे तर यू कॅन. सो आय हॅव फ्रॉम माय एक्सपिरियन्स आय एम सेईंग. अजून कॅन व्हॉट इज इट दॅट फॉर एक्झाम्पल की तुम्ही एक झेप घेतला, जसं मी तुमचा कोर्स केला होता ना झेप. सो यू टेक अ लीप. बट किती मोठी झेप घ्यायची. अच्छा.
ते कुठून डिस्कशन मतलब ते कुठून डिसिशन घ्यायचं मतलब आय वॉन्ट टू लीव टू द मून True. ओके सो मे बी आय फॉल इन स्टार्स असं बोलतात ना की एवढी मोठी झेप घ्या की कुठेतरी तुम्ही लँड करा. तर ते जे झेप घ्यायची असते त्याच्यासाठी जे विल पॉवर आणि जे करेज पाहिजे ते स्वतःमध्ये असतं की डेव्हलप करू शकतं. आय हॅव अ आन्सर टू दिस बट आय वॉन्ट टू हिअर इट फ्रॉम दी एक्सपर्ट. ट्रू. सी आता एखाद्या स्त्रीला खरोखर एक मोठं ऑर्गनायझेशन बनवायचं आहे. लेट्स कम टू आपण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बघूया की तिला खरोखर एक जबरदस्त कंपनी उभी करायची आहे. तर मी तुला प्रश्न विचार बिंग लेडी की व्हॉट इज दॅट की स्त्रियांना काय वाटतं की आपण हे का करू शकत नाही, त्यांना काय वाटतं? त्यांना खूप रिस्पॉन्सिबिलिटीज अजून पण असतात. घराची असते, कामाची असते, बॅलन्सिंग. त्यांना ते डाऊट असतो की कारण मी जे जे लेडीजबरोबर काम करते ते सगळे त्यांना काय घरातला प्रॉब्लेम असतो की त्यांना फंडिंगचं नॉलेज नसतं की त्यांना असं वाटतं की मला तिकडे जायचं आहे पण विल पीपल सपोर्ट मी, विल आय बी एबल टू डू इट. तो खूप क्वेश्चन असतो आणि खरंच मला करायला पाहिजे का, मतलब इज it should I give up everything that my comfort and everything and go for that thing because काय पण अचीव करण्यासाठी झेप घेण्यासाठी you have to put in lot of efforts, you have to put in lot of रिस्क असते, एक रिस्क असते. लाईक आय एम अ व्हेरी सिक्युअर पर्सन, मला सिक्युरिटी पाहिजे, म्हणजे मला आपल्याला सीट बेल्ट पाहिजे, मला हे पाहिजे. तर ते सिक्युरिटी इज गुड, आय अंडरस्टँड. पण एक माइंडसेट असतो ना बायकांचा की मुलांना सेफ्टी पाहिजे, घर व्यवस्थित असायला पाहिजे, एव्हरीथिंग यू कांट रिस्क. अँड मोरलेस मॅस्क्युलिन क्वालिटी तशी असते की ॲडव्हेंचरस असते ना, त्यांना ॲडव्हेंचर आवडतं. तर दॅट इज वॉट आय एम सेइंग की किती मोठी झेप घ्यावी हे कसं नक्की करायचं. आणि दॅट इज अप टू इंडिव्हिज्युअल की एक स्त्री ठरवू शकते की मला किती मोठी झेप घ्यायची. आता तुमच्या क्षेत्र स्त्रियांकडे कारण खूप काही चांगल्या बायकांना मी भेटते, दे हॅव अमेन्स टॅलेंट बट जस्ट बिकॉज दे वॉन्ट टू बी इन देअर कम्फर्ट झोन दे डोंट वॉन्ट टू टेक द लीप. आणि असं नाही की ते खुश आहेत, दे आर नॉट हॅपी वेअर दे आर, दे वॉन्ट टू बी देअर. बट एवढे त्यांच्या मनात प्रश्न असतात आणि कन्फ्युजन असतात की देन वी वर्क ऑन पॉवर बिलीव्स की यू हॅव युअर बिलीफ सिस्टम, आय कॅन, आय विल, अँड दीज आर द क्वालिटीज यू नीड, स्किल्स, टॅलेंट्स वगैरे. ते सगळं टेक्निकल झालं. पण what I mean, you have worked with so many entrepreneurs, so maybe even the men are scared of taking that big leap. So how do you convince them or how do you train them? असं म्हणतात there is no gain without pain. First of all, स्त्रियांना जर का खरोखर आयुष्यात मोठी झेप घ्यायची असेल तर काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील. आणि त्यासाठी मी त्यांना चांगला सल्ला हा देईन, तुम्ही यशस्वी स्त्रियांच्या मुलाखती घ्या. राईट. त्यांना फॉलो करा, त्यांचे आत्मचरित्र वाचा की आज इंदिरा नोई कसे करतायत, चंदा कोचर काय करते. महाराष्ट्रामध्ये सध्या एक नाव जबरदस्त गाजतंय, सिंधुताई सकपाल. आय थिंक सॉरी सिंधुताई. पण सिंधुताई जबरदस्त काम करतायत, त्यांची आत्मचरित्र वाचा, त्यांना जाऊन भेटा, त्यांची भाषणं ऐका, बघा ते काय करतायत. सो या तुम्हाला स्फूर्ती येतील. झाशीची राणी वगैरे उदाहरणं होती पण ती आता एक भूतकाळातली प्रचंड उदाहरणं आहेत. करंट सिनेरिओमध्ये ज्या लोकांनी झेप घेतली आहे त्यांना तुम्ही रोल मॉडेल करा, फॉलो करा, मॉडेल करा. अँड यू शुड हॅव अ रोल मॉडेल इन युअर लाईफ की आय वॉन्ट बी लाईक हर, आय वॉन्ट बी लाईक हिम. जसं मी माझ्या आयुष्यात पण मी रोल मॉडेल बघतो की जर त्या माणसाने एवढं केलं तर मी का करू नये. सो एव्हरीबडी शुड हॅव अ रोल मॉडेल. सो माझ्या आयुष्यामध्ये बरेच रोल मॉडेल आहेत. दे आर लाईक अ गायडिंग स्टार. तुम्ही त्यांना बघितलं तर तुमचं पाथ क्लिअर होतं, तुम्हाला कळतं कुठे जायचं, काय करायचं. सो आय थिंक दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टिप टू हॅव अ रोल मॉडेल अँड टू हॅव द राईट रोल मॉडेल. बिकॉज आजकाल लोक मूवी बघतात. हाऊ इज युअर दंगल डुईंग, आय हर्ड यू हॅव स्टार्टेड विथ दंगल. आणि मला तो कॉन्सेप्ट खूप आवडला, की बिझनेसचा दंगल, बिकॉज वी आर ऑलवेज that winning, you are competing with your competitors आणि ते 10 रुपीजनी 1000 रुपीजच्या मार्जिननी तुमचं कॉन्ट्रॅक्ट जातो की ते जाते. सो बिझनेस दंगल म्हणजे आय वुड लाईक टू नो मोर अबाउट इट. दंगल बेसिकली आज कसं झालंय की बिझनेसमध्ये एवढी प्रचंड कॉम्पिटिशन वाढली आहे आणि दंगल पिक्चर तो इन्स्पायर होऊन आम्ही तो टॉक काढला होता की एवढी कॉम्पिटिशन आहे. म्हणजे कुस्तीत कसं समोरचा प्रतिस्पर्धी असतो तसा प्रत्येक क्षेत्रातच प्रतिस्पर्धी आला आहे आणि समोरचा प्रतिस्पर्धी आता दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चालला आहे. जर तुम्ही त्याच्याहून स्ट्रॉंग नसाल तर हरण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. करेक्ट. आणि आता हे जग खूप बिझनेसच्या वर्ल्डमध्ये बघितलं खूप निष्ठुर जग झालं आहे. म्हणजे आपण एक उदाहरण फक्त घेऊया की पूर्वी आपल्या कुठे बाहेर फिरायचं असेल तर आपण त्या टॅक्सीनेच फिरायचो, काली पिली टॅक्सी, राईट. पण आता तो ट्रेडिशनल वे ऑफ डुईंग द बिझनेस ह्या
खूप मोठ्या कॉर्पोरेट्सने आता काबीज केलं आहे. ओला आणि उबेर सगळ्या कंपन्यांनी Correct. काबीज केलं आहे. त्यामुळे मी नेहमी बोलतो की आता तुम्ही कुठल्याही धंद्यात असाल, कुठलाही बिझनेस करत असाल, तर तुमचा कॉम्पिटिटर नेहमी तुमच्याहून एक स्टेप पुढे राहणार आहे आणि तो कॉम्पिटिटर तुमच्या धंद्यात येणार नाही असं समजू नका. आणि यू Anybody आर can compete आन्सरेबल you. टू युअर कस्टमर. Absolutely. आता इंडियामध्ये आणि आपल्याकडे असं आलं आहे की यू हॅव टू बी आन्सरेबल टू युअर कस्टमर. पहिल्यासारखं चालत नाही की एकदा विकलं की नो रिफंड, नो रिटर्न्स, ते Yes. गेलं. बिकॉज वी हॅव लॉट ऑफ इंटरनॅशनल ब्रँड्स जे मुंबईत आलेत, इंडियात आलेत, ते आपल्याला ते कस्टमर सर्व्हिसचे एक एक्सपिरियन्स देतो आणि खूप लोक त्याच्याकडे जातात. सो दॅट कस्टमर सर्व्हिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा स्नेहल, मला वाटतं की आपण कमीत कमी 10 तास बोलू शकतो बिकॉज वी हॅव लॉट ऑफ कॉमन इंटरेस्ट. True. सो व्हॉट डू यू वॉन्ट टू से टू द वुमन वेन यू आर सेइंग बाय टू देम? काही 1-2 वस्तू अजून तुम्हाला द्यायचे त्यांना? सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं की स्त्रिया सुद्धा आज ते सगळं करू शकतात जे आज पुरुष करतायत. करेक्ट. आणि ऑलरेडी एक्झाम्पल सेट आहेत की असं नाही आहे की तुम्हाला आता जाऊन काहीतरी वेगळं करायचं आहे. आज कित्येक महिला कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये दे आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. कित्येक महिना मी त्या दिवशी एका महिलेला भेटलो होतो, अमेझिंग उद्योजिका आहे, त्यांचं नाव आहे कल्पना सरोज. बिंग दलित बॅकग्राऊंड, त्यांनी एक कमानी ट्यूबसारखी 3000 करोडची कंपनी उभी केली. सो व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपल्याकडे एवढी स्टोरीज आहे की यू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच ट्रू. अँड यू कॅन डू एनिथिंग. मतलब फायनान्स इज नॉट अ लिमिटेशन एट ऑल वेन यू वॉन्ट टू डू बिझनेस. आणि यू कॅन रेज फंड्स. आणि बिझनेसचा आत्मा मोस्टली काय होतं की टॉकिंग अबाउट द वेल टू डू, ओके वी अंडरस्टँड की त्यांचं एक माइंडसेट असो 100 करोडची कंपनी टाकायची 500. पण छोटे छोटे आजकालचे जे यंगस्टर्स आहेत त्यांना काय वाटतं आमच्याकडे पैसे नाही किंवा आमच्याकडे हे फॅसिलिटी नाही. तर फॅसिलिटी आणि पैसा म्हणून ते बाउंड्री होऊन जाते त्यांची, यु नो, दे आर बाउंड बाय इट. सो व्हॉट यू आर सेइंग इज एक्स्ट्रीमली ट्रू अँड लॉट ऑफ इन्स्पायरिंग स्टोरीज की तुमच्याकडे काही नसलं तरी तुम्ही काहीतरी बनवू शकता, यु नो, अ बिग स्केल बिझनेस. कारण मी सुद्धा जो बिझनेस उभा केला तर आमच्याकडे काहीच नव्हतं. आय मीन आमच्या घरात कोणाचं बिझनेसचं बॅकग्राऊंड नव्हतं. आमच्या घरात आमचे वडील एका मोठ्या कंपनीत जॉबला होते, पण ते पिऊन म्हणून जॉब करायचे. माझ्या आईचंही आमची फायनान्शियल कंडिशन अशी काही चांगली नव्हती. पण आय डिसाइडेड टू बी डिफरंट. म्हणजे ते असं ना, अँड व्हॉट डिफरंट नाव यू आर मीटिंग ॲटलीस्ट I see more than 1,000 to 2,000 entrepreneurs a month, you know, every week. And transforming their mindsets and खूप मोठा, it's a very good contributing way also because you do a lot of free events. तर ज्यांना ॲटलीस्ट ते इन्स्पिरेशनचे स्पार्क पाहिजे ते पण भेटला, then they can take it far off, you know, and they can take it big. And I have attended your programs and I love them. So that is a recommendation from a friend, okay, not from a business point of view. He is all over the media. So लोकांना ते काही गरज नाही तुमची ॲडची, because उद्योगनिधी is now a very very well known brand. So thank you so much. अँड मला अजून टाईम द्या, मी येईल परत बोलेल. आणि आम्हाला टिप्स हवी बिकॉज वी वॉन्ट 10x ग्रोथ, डोंट वी? सो थँक्यू सो मच.